आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। आज विशेष आवडी पॅलेसच्या आवारामध्ये आमचे सेवानिवृत्त शिक्षक ग्रुप व इतर रिटायर्ड लोक नेहमीप्रमाणे सहभोजनासाठी छोट्या पिकनिकसाठी दाखल झालेले आहेत। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि काल एकादशी असल्यामुळे काही लोकांनी सूचना मांडली की अशानसे एकादशी सोडायच्या वेळेत तुमचं भोजन तयार ठेवा। त्यासाठी माझा खास मित्र चंदू हा 9:30ला आलेला आहे आणि आम्ही दोघांनीच मी चिराचिरीची कामं केली, बाकी त्यानं मसाला बिसाला निवडणे चेचणे सोलणे इत्यादी कामं त्याने केली। म्हणजे दोघांच्या रेसिपीनं ही चंदूची रेसिपी या कढईमध्ये शिजायला लागलेली आहे। रेसिपीचं नाव आहे भरलेलं वांग। ठीक आहे, आता मी काय जास्त काय सांगत बसत नाही। तुम्ही सगळेजण ज्ञानी आहात, हुशार आहात, पण आमच्या चंदूची रेसिपी जरा वेगळी आहे। त्यानं सुरुवातीला आल्याबरोबर मला कामाला लावलं, वांगी काढून दिली, कोथिंबीर काढून दिली, पुन्हा तीळ मसाला जिरं हे त्यानं भाजून घ्यायचं काम केलं। मी चिराचिरीची कामं केली, कांदा वगैरे चिरला, मी एक्सपर्ट आहे काम चिरण्यामध्ये। तर सांगायचं म्हणजे हे सगळं मिश्रण त्याने केलेलं आहे, मसालाही त्यानं केलेला आहे, वांगेही भरलेले आहेत आणि खास तुम्हाला दाखवायसाठी ही वांग कसं उड्या मारायला लागले बघा। ठीक आहे, या खायला तुम्ही, तोपर्यंत मी जरा बाहेरची आमच्या दोस्त मंडळीचा व्हिडिओ घेतो। ठीक आहे, बघा हे आमचा आता नवरे एक नवरा यायला लागलेला आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, 12 ज्यात सगळे जीवन आपापल्या घरी जाणार आहेत। हा बघा, हे आमचे शिंदे सर आलेले आहेत, अंपायर म्हणून आलेले आहेत सध्या, त्यांनी रिलॅक्स घेतले। ओके, यावे सुस्वागतम। नमस्ते। केंद्र प्रमुखच्या काळामध्ये ही आमची छोटीशी गाडी, काळके साहेब, आम्ही नेहमी मीटिंगला वगैरे कोर्सेसना वगैरे जात होतो। तर आज ती खास आवर्जून या आमच्या भोजनाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, त्यांची आपण ओळख करून घेऊया। नमस्ते। नमस्ते। ओके, जरा माहिती सांगावा आपली। मी प्रकाश दत्तात्रय काळोखे, माजी केंद्र प्रमुख। ओके ठीक आहे। हा ठीक आहे। हा आपले बाकीचे नेहमीचे परिचयाचे लोक आहेत, त्यामुळे आपण जास्त वेळ त्यामध्ये घालवणार नाही। ठीक आहे, हे आमचे बघा कवठेकर गुरुजी, हे आमचे सुगरण, पण आज सुगरणीचा चान्स चंदूने घेतला, त्यामुळे ही सुगरण आता ऐकत खाणार आहे। बरं, ओके, ठीक आहे। आमचे सहकारी मित्र ह्या ठिकाणी सहभोजनासाठी आलेले आहेत आणि हे नवरं सगळं बघा आपापलं घरातलं आवरून आलेले आहेत आणि इथं हसायला लागलेले आहेत, खिदळायला लागलेले आहेत, गप्पा मारायला लागलेले आहेत। आता कोणाला काय होकी इथे बघूया। आता ह्यांची ओळख आहे, मी काय तर जास्त ओळख करून देत नाही। हा बोला, तुमचं सांगा, काय सांगायचं एकदा। तर घरात असणारं कुत्रं जर दमवत होतं सारखं, त्याला हकललं तर ती बाहेर जात नव्हतं। हे शेवटाला मालक चिडला, दुसऱ्या दिवशी कासरं त्यानं बांधलं, कुत्र्याला नेऊन लांब जंगलात नेऊन सोडून आला। मग हे जंगलातनं मागं येईपर्यंत कुत्रं घरात। 2 वेळा तसं झालं, जंगलात सोडायचं म्हणून गेला, ते मागं येऊस तर कुत्रं घरात। तिसऱ्या टायमाला म्हणला, आता म्हणला कुत्र्याला घर घाऊ नये, अशा पद्धतीनं आत नेऊन सोडतो। गेला जंगलात आत कुत्र्याला नेऊन सोडलं। कुत्रं कुठं गेलं कोणाला ठाऊक, पण याला घर पुन्हा घर कुठं आहे का, घरला कसं जायचं काही कळत त्याने पुन्हा घरात फोन केला, म्हणला कुत्रा आलाय का, तर आले, मग त्याला घेऊन या, मी हे पहा, हे आता सगळं नवरं या आता भरलेल्या वांग्यावर तुटून पडणार आहे, त्यामुळे त्यांना आता बोलायला वेळ नाही। बघा त्यांची लगबग कशी सुरू झालेली आहे। एन्जॉय म्हणजे एन्जॉय। आता जेवणा अगोदरचा एक जोक ऐकलेला आहे, जेवणानंतरचे हे ऐका बरं। मी बी आता खाऊन घेतो, मला बी लई भुका लागल्यात केले वय। हे बघा जेवल्याला नवरं कसा ताट उभारले।
आपल्या आपल्या ग्रुपनं. हा आपापले विषय काढलेले आहेत, अगदी घन विषय आहेत. घाण. नाही नाही घन नाही घन हां बरं पाटील साहेब, अहो आपल्याला काही बोलायचं आहे का? बापू कुठे बघा, बापू बाहेर आहे. बापू बघा कुठला नवरा चुकला वाटतो. हा बापू काय तर बोला की यावं. हा ठीक आहे, आता ह्या ग्रुपमध्ये जाऊया. हे असं बघा हसतात खेळतात बोलतात, कारण इथं कुठल्याही प्रकारचा जाच नसतो. आदर म्हणा हे वेगळंच होतं. बरोबर आहे. कसला बी असू दे वाट होता. हा बघा दाजी म्हणतात कसला बी असू दे चालतंय बघा. साहेब सुद्धा दाजीच म्हणायचे. हो हो जाऊ दे असते तर जावंच आहे, त्यामुळे सर्वजण दाजीच म्हणतात. सगळा ग्रुप इथं जमलेलाच आहे म्हणून. बघा आमच्या दाजीचं लय चांगलं होतं अक्षर. दाजीचं कोणी धरणार नाही असलं अक्षर होतं. मला वाटलं सभापती ते कुठेतरी बाईक काढून आलो तो वाटतं, आणि बरोबर दीडला आला की आल्यावर नुकतंच जेवून उठलो होतो. काय म्हणला खरकट ही चाललंय सगळं, मुलं कशी जेवतात कळत नाही काय नाही. कुठे गेले सगळे शिक्षक? मी काय बोललोच नाही, पुढे गेलो जरा उभा राहिलो. आता काय सांगायचं म्हटलं, 1:45 वाजले. मग म्हणलं आता आत गेलो आपण, तरी पण मी काय बोललोच नाही. म्हटलं बोलणं अडकवायला नको, त्याविषयी नाही बोलल्याला चांगलं. अहो तुम्ही काय बोलत नाही, काय सांगत नाही, शाळा सगळी कशी वाचवत आहे तुम्ही? म्हटलं वाचवते कुठलं? म्हटलं आधी सगळी जेवायला गेली, तिकडे गेली. म्हटलं येतील 10 मिनिटात येतील, बसा. तुम्हाला चहा पाहिजे का? चहा नको, नाश्ता नको, पाणी नको, काय नको, मला शिक्षक सगळे पाहिजेत. म्हटलं 2:45 दरम्यान येतील म्हटलं सगळे, तुम्ही बसा तोपर्यंत कॉफी सांगतो. म्हणून मी बाहेर कॉफी सांगतो म्हणलं बाहेर आलो. ती दोघं तिघं जण आत बसली, मी लवकर गेलोच नाही. 2:45 वाजले मी गेलो आत. ते तर आत गेलो तर आला का तुम्ही जाऊन? आलो कुठं आहे शिक्षक सगळे? आले तर म्हटले आले सगळे. ह्यो नव्हता, ह्यो मला सकाळी सांगून गेला होता, मला सांगत लागले नाही काय दुसरं काम होतं. आणि गणपतराव आहे, सपाटी गुरुजी आहेत, पुन्हा मेंबर भांडारे, कवटेकर, देशपांडे, झांबरे. हाजरी घेतली आमची आणि चालू केलं की चालू केल्याबरोबर ह्याच्यात नाव आलं चव्हाण कुठं आहे? तर कोण एक नाही दोन नाही. मी म्हणलं चव्हाणला लागल्या सकाळपासून संडासला, दवाखान्यात नेऊन त्यांना घराकडे पाठवलंय. म्हटलं मग अहो रजा कशी भरणार? म्हटलं 10 मिनिटापूर्वी संडासला लागल्या. सत्कार समारंभ वगैरे ठेवलाय. तुला पण वैयक्तिक त्यावेळेस सर्वजण बीएडचा ग्रुप सगळा बोलवणार आहे. म्हटले आता चला भेटायला घरी म्हटले नाही ना, चला भेटायला जाऊ आपण घरी आजारी आहेत म्हणून. हे असं बघा मास्तर लोकांनी त्यांच्या काळामध्ये साहेबाला कसा चकमा दिलेला असतो त्याचं हे उदाहरण आपले सपाटे साहेबांनी सांगितलं. हा पाडव्यानिमित्त आपलं घरात झाड ते चालू होते. सगळं झाडाझडती चालू असताना साहित्य इकडलं काढून तिकडलं काढून इकडं ठेवलेलं, झाडून करून ठेवलेलं बाजूला सगळं केलेलं. मुलगी बाहेर नाही येते, ती झाडणारी आई होती, तिनं बी ते आपलं सगळं झाडलेलं साहित्य हे सगळं जरा बाजूला ठेवलं. तिला एक मार्कलिस्ट गावलं. मार्कलिस्ट गावल्यानंतर ती बघितलं तिनं मार्क 100 पैकी 15, 100 पैकी 40, 100 पैकी 30, 100 पैकी 20. पोरगी खवळले. काय म्हणले तुझा शाळेतला अभ्यास, काय करतेस आणि असलं काय आहे काय? 100 पैकी 16, 100 पैकी 40, 100 पैकी 20, 100 पैकी 30. कुठल्या विषयात पास आहेस आणि कुठल्या ह्याच्यात पास नाहीस? असं काय आहे तुझं? निकाल काय चांगला नाही तुझा? पोरगीनं पुन्हा घेतलं तिच्या हातातलं मार्कलिस्ट हातात, वाचलं ना आईला तोंडावर दाखवलं. हे बघ ही माझं नवं, तुझं मार्कलिस्ट आहे तुझं. ते 6:45 या रस्त्यावर एवढा आमचा दंगा असते. तू चालत या इथे एक पानपट्टी आहे, आम्ही पुढे जाधवमळ्यापर्यंत जातो. तिथनं जाऊन येतोपर्यंत हे जरा रामदेव बाबाला बोलवून घेतात. बरोबर कोण
चंदू आमचा दामदेव बाबाचं सगळं प्राणायाम करत योगासनं करत होते. सवय होती रोजची तशी. त्या पद्धतीनं काही दिवसानं ते वारले. कोणतरी माणूस बोलवा येतं तसं आलं. त्याने विचारलं कसं काय झालं बाबा, तर याने सांगितलं बाबा योगासन करत होते. पुढं बाबा रामदेवांच्या टी व्हीवर चालू होतं, ते बघून ते याने योगासन हे करत होते. बाबाने सांगितलं श्वास अंदर लो. मग याने श्वास आत घेतला, तेवढ्यात लाईट गेली. श्वास बाहेर छोड म्हणलेला नाही, त्यामुळे याने श्वास सोडला, त्यामुळे ते वर गेले.